नमस्कार भगिनींनो, आपण काही दिवसांपूर्वी माझी लाडकी बहीण या योजनेचा फॉर्म भरला होता आणि त्यामध्ये काल शासनाने म्हणजेच 9 ऑगस्ट 2024 रोजी हे बघायचं आहे, बँकेमध्ये आपला 1 रुपया हा काय केलेला आहे तर ट्रान्सफर केलेला आहे. आणि हा 1 रुपया ट्रान्सफर कोणाकडून झालेला आहे तर मुख्यमंत्री, हे बघू शकता आपण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत काल आपल्याला 9 ऑगस्ट 2024 रोजी आपल्या खात्यामध्ये 1 रुपया हा ट्रान्सफर झालेला आहे, जेणेकरून त्यांनी त्याची पहिली चाचणी केलेली आहे. ठीक आहे. आणि यामध्ये आपण पुढील माहिती या व्हिडिओमध्ये सर्व पाहून घेऊयात की आपल्या खात्यामध्ये जर आला नसेल तर आपल्याला काय करायचं आहे आणि पहिला हप्ता हा कधी येणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा पहिला हप्ता कधी मिळणार आहे तेही आपण या सर्व यामध्ये डिस्कस करूया. आणि हो, जर आपल्याला 1 रुपया आला नसेल तर आपण यासाठी काय करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. पण मात्र आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, जेणेकरून आपला पहिला हप्ता हा आपल्याला मिळेल. पण आपल्याला सांगू इच्छितो की आपला पहिला हप्ता हा रक्षाबंधनच्या आधी म्हणजेच 19 ऑगस्टच्या पहिलेच आपल्या खात्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडून सर्व बहिणींना भेट म्हणून हा हप्ता आपल्याला देण्यात येणार आहे. तर यामध्ये ज्यांना असा प्रकारचा मेसेज आलेला असेल तर त्यांनी असं समजायचं की आपल्याला येणाऱ्या 5 ते 7 दिवसांमध्ये आपल्या खात्यावर 1500 रुपये म्हणजेच पहिला हप्ता हा येणार आहे. खूप साऱ्या महिलांचे अर्ज जे आहेत ते अर्ज अप्रूव्ह होऊन सुद्धा त्यांना काल 1 रुपयाही मिळालेला नाही. आणि त्यानंतर यामध्ये 15 लाख महिलांचे काय झालेले आहेत तर अर्ज हे नामंजूर झालेले आहेत. तर आपण यासाठी काय करायचं आहे तर आपण यासाठी सर्वात पहिले जाऊन आपण चेक करायचं आहे की आपलं जे आधार कार्ड आहे तर ते बँकेसोबत आपलं लिंक झालेलं आहे का. आणि हो, जर आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक झालेलं नसेल तर आपण यासाठी इंडियन पोस्ट बँक म्हणजेच पोस्टाच्या बँकेमध्ये जाऊन आपण त्वरित आणि लवकरात लवकर खातं खोलायचं आहे. आणि आपण जे पासबुक दिलं होतं तर त्या पासबुकच्या ऐवजी आपण या नवीन पासबुकचा आपण यामध्ये काय करायचं तर नंबर द्यायचा आहे. कारण इंडियन पोस्ट बँक आणि आधार कार्ड एक लिंक आहे, तर लगेच लिंक होतं आणि आपल्याला एकाच दिवसामध्ये इंडियन पोस्ट बँकेमध्ये आपल्याला खातं हे काढून मिळतं. त्यामुळे आपण शक्यतोवर प्रयत्न करून आपण इंडियन पोस्ट बँकेमध्ये खातं काढायचं आहे. आणि आपण जो फॉर्म भरला तर त्या फॉर्मसोबत आपल्याला इंडियन पोस्ट बँकेचं हे खातं जोडायचं आहे, जेणेकरून आपल्याला 19 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनच्या पहिले आपल्या खात्यामध्ये काय तर पैसे हे येऊन जाणार आहेत. आणि जर आपल्याला इंडियन पोस्ट बँकेमध्ये जर खातं खोलायचं असेल तर यासाठी काय काय कागदपत्र लागतात तर मी आपल्याला पहिलेच सांगून देतो. तर यामध्ये सर्वात पहिले ओळखपत्र. तर ओळखपत्रामध्ये काय आहे तर आपलं आहे आधार कार्ड आहे, त्यानंतर पासपोर्ट असेल तर पासपोर्टही चालेल, आणि ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा आपलं चालेल. तर आपल्याकडे बाकी काही नसेल तर आधार कार्ड हे कंपल्सरी आहे, नाही आधार कार्ड हे प्रत्येकाकडे हे असतात. ठीक आहे. तर सर्वात पहिलं ओळखपत्र झालं आपलं आधार कार्ड. त्यानंतर यामध्ये 2 पत्त्याचा पुरावा, उदाहरणार्थ युटिलिटी बिल असेल किंवा तर भाडे करार असेल तर आपण तो पत्त्याचा पुरावा म्हणून इथे न्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 3 अलीकडील पासपोर्ट साईजच्या छायाचित्र. तर आपले जे फोटो आहेत तर फोटो आपण घेऊन जायचे, की जे आपण आता नुकतेच काढलेले पासपोर्ट साईजचे फोटो आहेत तर ते फोटो आपण घेऊन जायचे. आणि खाते उघडण्यासाठी भरलेले फॉर्म. तर इथे फक्त 4 पुरावे आपल्याला लागतात. आणि आपल्याला इंडियन पोस्ट बँकेमध्ये तर हातोहात आपल्याला काय मिळतं तर खातंही उघडून दिलं जातं. त्यामुळे जर आपला आतापर्यंत 1 रुपया जर आला नसेल तर आपण यासाठी नक्की प्रयत्न करायचा आहे आणि हे सर्व आपण काढून घ्यायचं आहे. मी आशा करतो की आपल्याला व्हिडिओ चांगला वाटला असेल. आणि हो, जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायचे. धन्यवाद.